हे माय यूट्यूब फॅमिली, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. वेलकम टू माय अनदर ब्लॉग. जय शिवराय, जय महाराष्ट्र. गाईज माझ्या ब्लॉगला पूर्ण लास्टपर्यंत बघा, स्किप करू नका. आणि जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर या साईडला तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल तर त्यावरती क्लिक करा. बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑलवरती सेट करा. माझे हजबंड सकाळी जॉबला गेले आणि त्याचा आज लास्ट एक्झाम होता आणि तो कंप्लीट झालेला आहे, तो देऊन आलेला आहे. आणि सर्दीची मेडिसिन घेतलेली, सो त्याला एवढी झोप येत होती की तो ट्युशनला गेलाच नाही, डायरेक्टली घरी आला आणि नाश्ता वगैरे करून झोपला येतो. आता त्याला मी उठवेन थोड्या वेळाने, कारण की तो 11 वाजता झोपला आहे. आता 1 तास झाला, त्याला उठवेन, जेवायला वगैरे देणं आणि त्याला बोले परत झोप. जेवून झोपलं तर बरं वाटेल ना त्याच्यामुळे. आणि चिकूला मी तिथे का झोपवलं आहे, कारण की तो खेळत होता, खेळता खेळता तिथेच झोपून गेला. मग त्याला झोपेतून उठवलं ना, मग तो चिडचिड करेल, त्यामुळे मी त्याला तिथेच झोपवलं. आता उठेल असतो, त्याला पण इथेच आणेल मी. त्याला पण सर्दी खोकला आहे, काल दवाखान्यात नेऊन आणला आहे. त्याचा ब्लॉग तुम्ही बघितलंच असेल. मी जास्त काही शूट केलंच नाही. आता विद्युतला बरं वाटतं, फक्त थोडीशी सर्दी आहे. सो तरी पण त्याला नेणार आहे संध्याकाळी परत एकदा डॉक्टरकडे. चिकूला कालच नेऊन आणलं आहे, सो आता त्याला पण औषधं दिली आहे. आता त्याला इथे आणून झोपेन थोड्या वेळाने. आणि गाईस काल माझ्या मावशीचा मुलगा आलेला, तुम्ही बघितलंच असेल. आणि तो पण अशा वेळेवर आलेला की आम्हाला डॉक्टरकडे जायचं होतं. डॉक्टर 3 ते 5च्या मध्ये असतात. काल डॉक्टरला कुठेतरी जायचं होतं, सो ते 4 ते 5 वाजेपर्यंतच होते. म्हणून त्यांनी सांगितलं की लवकरात लवकर या म्हणून, मला जायचं. आणि तेवढ्यात दादा पण होता, दादा आलेलाच होता. तर दादाशी थोडा वेळ बोललो वगैरे आणि दादाला बोललो थोडा थांब, आम्ही लगेच जाऊन येतो, कारण की चिकूला नेणं पण खूप महत्त्वाचं होतं. विद्युतला घरीच सोडून गेलेलो दादाजवळ. माझे हजबंड बोललेले आम्ही येईपर्यंत थांब, पण त्याला रायगडला जायचं होतं ना एवढा लांब, मग तो थांबत नव्हता. पण त्याला बळजबरी आम्ही थांबवलेला थोडा वेळ, कारण की एवढा लांबून आलेला. तो जेवला आणि लगेच निघणारच होता, पण मी त्याला बोलली थोडासा आराम कर ना, कारण की ऊन वगैरे होतं भरपूर. तर तो ऐकतच नव्हता, त्याला जायचंच होतं. लेट पण झालं असतं ना. तर आम्ही डॉक्टरकडे गेलो ना, तर तो लगेच निघून गेला. आलो तो बघतो तो दादा नव्हता. त्याला फोन केला, मग तो बोलतो अगं मला लांब यायचं होतं ना, म्हणून मी आलो, नाही तर थांबलो असतो. नेक्स्ट टाईम येईल तर वस्तीलाच येईल. तर मी त्याला बोलली येशील तर वहिनीलाच घेऊन ये नेक्स्ट टाईम. इथून तर 4 वाजता निघालेला, रात्री 11 साडे 11पर्यंत पोचला तो घरी, कारण की खूप लांब आहे ना. नाही तर आमचा चिकू झोपला इथे, मी त्याला इथे झोपवलं कारण की मी कामं करते. उठलाच समजा, उठला वाटतं, कारण की मी इथेच आहे ना, ते इथून लक्ष ठेवता येईल म्हणून मी त्याला इथे झोपवलं. झोपला. आणि इथे मी आता मशीन लावलेली आहे. चिकूचे कपडे झालेत, आता 3ला लावलेत आणि ते दुसरे कपडे टाकत आमचे. आणि आता मेथीच्या जुड्या आणल्यात माझ्या हजबंडने, निवडून ठेवायच्यात मला आणि जेवण बनवायचं अजून. विद्युत ट्युशनला गेला. आता 12:30 वाजलेत आणि आमचं विद्युत पण आलेलं आहे, मी दाखवते तुम्हाला. विद्युत आलेलं आहे ट्युशनमधून. आणि स्कूल त्याची दुपारी आहे, 2 वाजून 4 वाजेपर्यंत, 2च तास आहे. आणि आता माझे कपडे पण झालेले आहे तिथे धुवून. विद्युतची स्कूल दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत आहे, कारण की 10वीच्या मुलांचे एक्झाम आहेत चालू आहे ना विद्युत. चला आता हातपाय वगैरे धुवून घ्यायचा, फ्रेश होऊन जा, चेंज करून घे. एवढी भाजी साफ केली मी. आता एक जुडी अजून निवडायची आहे, डाळ भात पण बनवायचं. जस्ट कपडे झाले, आता मशीन पण तिथे लावून ठेवून दे. गाईज या जेवायला. आता मी डाळ, चपाती, मेथीची भाजी आणि एवढंच घेतलं आहे मी. आता भाताचं कुकर जस्ट बंद केलं आहे मी, तो गार झाला ना त्यानंतर मी थोडं भात घेईन. या गाईज जेवायला. आता विद्युत आलेला आहे ट्युशनमधून, नाश्ता करतोय तो. आणि देवपूजा पण झाली माझी सकाळीच. आणि आता आमच्या वहिनींची आई येऊन चिकूची मॉलिश, आंघोळ वगैरे झाली त्याची जस्ट, तो झोपला आहे. आता मी जाते, ती भांडी वगैरे आवरते. एवढी घासलेली तर चिकू उठलेला, मग जाऊन परत त्याला झोपवला. आता एवढी घासायची आहे. आणि हा ना आमच्या वहिनींच्या आईचा तवा आहे, लोखंडी तवा आहे, खूप वजन आहे. हा त्यांनी याच्यासाठी आणला आहे, धुरी देण्यासाठी. तर आता धुरी देऊन झाली तर मी घासून ठेवते.